हो, काय सांगाल? खडसेंनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, त्यांच्यावरती दाऊदच्या संदर्भात आरोप झाले, त्यावेळेला राजीनामा घेतला गेला, मात्र गिरीश भाऊंचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. नाही का, सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे. त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं. उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही. आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत. नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं. त्यांनी सगळ्यांना, मला सगळे लोकप्रतिनिधी, मी सगळे आमदार खासदार, मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी. पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यांची तब्येत, त्याच्यातल्या ज्यात त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी MIDC प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीचे टाट्याच झालेल्या आहेत. आता स्वतः 84 एकर जमिनीतला सगळा मुरुम त्याने विकून टाकला, SIT नेमली गेली, 137 कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला. आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेटमध्ये गेलेले आहेत. त्यांना कळत नाही काय बोलावं, काय बोलू नये, आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत, बेछूट आरोप करतायत. पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे ते आर्थिक बोजा, ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे. कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बघितलं आहे, 137 कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे. 27 कोटी रुपयामध्ये 30 कोटी रुपये रेडी रेटनरची प्रॉपर्टी 3 कोटीत खरेदी केली. 27 कोटीचा डिफरन्स, 8 वर्ष झाले, त्याच्यावर तो व्याज, दंड, असा 30 कोटीचा दंड त्यांना परत बसला. त्यात सगळी प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे. त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आणि त्यामुळे ते खूप, त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे. आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलत आहेत, देवेंद्रजींवर बोलत आहेत, काही आरोप करत आहेत. मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही. त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटतं बिचारांची, त्याशिवाय दुसरं आमच्याकडे शब्द नाही. कारण एकेकाळी आमच्याकडे ते 20-25 वर्ष आमच्यासोबत राहिले, आमचे सहकारी आहेत. पण आज त्यांची परिस्थिती बघून, त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून, कारण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं. 2.5 वर्ष त्यांचे जावई बिचारे जेलमध्ये राहून आलेत. ते म्हणतात मी काही केलं नाही. मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं. पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत. त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टीका टिप्पणी करायची नाही. सलीम कुत्ताच्या प्रॉपर्टीत तुम्ही हजर झाल्याचा आरोप केला जातोय, नक्की वस्तुस्थिती काय? याच्यावर मी हक्कभंग आणणार आहे. मी सांगितलं तुम्हाला की 9 वर्षापूर्वी कुंभमेळ्याच्या वेळेला एक लग्न त्या ठिकाणी आमचे नाशिकचे मोठे मौलाना जे सगळे मस्जिदचे ते त्या ठिकाणी होते. त्यांनी खूप आग्रहाचं आमंत्रण आम्हाला सगळ्यांना दिलं होतं. सगळं नाशिक शहर, त्यातले सगळे प्रतिष्ठित आमदार खासदार सगळे त्या लग्नात हजर होते. आता त्या लग्नामध्ये समोरचे लोक कोणी आक्षेपार्ह होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता आम्हाला ते माहीत नाही. नाशिककरांच्या मौलांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, म्हणून आम्ही सगळेजणं नाशिकमध्ये मोजून सगळे लहान मोठे सगळेजण त्या ठिकाणी त्या लग्नामध्ये हजर होतो. हे मी मान्य करतो. आणि हे 10 वेळा TV वर दाखवलं गेलेलं आहे, हे काय आजचं नवीन नाही आहे. त्यामुळे काहीतरी मुद्दाम वैफल्यग्रस्त अवस्थेत बोलायचं, परिस्थितीमध्ये बोलायचं. त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी रेडी रेटनरमध्ये 40 कोटीची आणि त्यांना आता 170 कोटी रुपयाचा दंड झाला आहे, तो त्यांना व्हाईटमध्ये भरायचा आहे. त्यामुळे मानसिक अवस्था त्यांची फार खराब झालेली आहे, वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी काहीतरी बडबड करत असतात.